राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हातात घेण्याकरता नरहरी झिरवळ यांचे सुपुत्र तयार झालेत। गोकुळ हे आपल्या आज्ञेबाहेर नसल्याचं नरहरी झिरवळ यांनी सांगून 4 दिवस होत नाही तेच गोकुळ झिरवळ पुन्हा शरद पवारांच्या वळचणीला गेले आहेत। नरहरी झिरवळ आणि गोकुळ झिरवळ यांच्या मनात नेमकं काय हे समजत नाहीये। गोकुळ झिरवळ हे आपल्या सांगण्यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मेळाव्याला गेल्याचं नरहरी झिरवळ यांनी सांगितलं होतं। गोकुळ कुठंच जाणार नाही असा दावा नरहरी झिरवळ यांनी केला होता। पण या वक्तव्याला 4च दिवस उलटल्यानंतर गोकुळ झिरवळ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झालेत। त्यांनी जयंत पाटलांचं स्वागत केलंच, शिवाय दिंडोरीतून पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी मागणीही केली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी गोकुळ यांच्या संदर्भात सावध भूमिका घेतली आहे। गोकुळ यांच्या उमेदवारी संदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं। याचा अर्थ असा की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे। आता प्रवेशाची चर्चा झालेली नाही आणि त्याचा काही आमची चर्चा संपर्क काही झालेला नाही। मागच्या वेळेस आपण आले त्यावेळेस त्यांनी आपल्याकडे उमेदवारी देखील मागितली होती। हो, उमेदवारीचा त्यांनी अर्ज केलेला आहे। पक्षाने अजून उमेदवारी ठरवलेला नाहीये। नरहरी झिरवळ यांच्या म्हणण्याप्रमाणे ही त्यांचीच रणनीती असेल तर शरद पवारही कच्च्या गुरुचे चेले नाहीत। झिरवळ यांच्या राजकारणात दिंडोरीची जनता मात्र कन्फ्यूज झाली आहे हे मात्र नक्की। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।